इकडे कुठे जाते रस्ता? तर पब्लिक आवडा नागनाथ आले तुमचं जवळपास पेट्रोल संपलं असेल तर तुम्हाला 1 किलोमीटर अंतरावरच हे पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोलियम. म्हणजे सांगा एवढं चित्र का तुम्ही कदाचित प्रॉब्लेममध्ये आहात तरी म्हणजे कसं सापडले आवडा नागनाथ म्हणजे काय बाबा आहे कुठं संपलं काय तर तुम्हाला सांगायचं म्हणजे सांगायचं आवडा आणि एवढं त्याच्यात त्याच्यात आनंद घेता आपण त्याच्यानं पाऊस नाही पावसाचा आपण विचार केला नाही कारण आपल्याला आनंद घ्यायचा आणि आनंद घेतलेला आपण आपल्या मुलांपर्यंत ब्लॉग आपला वय वाढत त्यावेळेस ही गोष्ट आपला व्हायरल नाही राहू आपल्याला व्हायरल जाऊन काही घेत नाही पण ज्यावेळेस आपलं वय वाढत ज्यावेळेस आम्ही आमच्या पायावर उभं ज्यावेळेस कधी आमच्या आम्हाला तरुणपणाची आमच्या यंगपणाची ज्यावेळेस आठवण येईल ना त्यावेळेस नक्कीच आम्ही आमचे व्हिडिओ फक्त स्वतः आणि आमच्या फॅमिली देखील आता मी ब्लॉग बनवतो मला माहीत नाही कोणाला आनंद वाटतोय कोणाला नाही वाटत पण माझ्या घरच्यांना आनंद वाटतं म्हणून मी बनवतो पण ज्या दिवशी माझ्या घरच्यांना नाही आनंद वाटतं त्या दिवशी बंद करणार ज्या दिवशी मला स्वतःला नाही वाटतं त्या दिवशी बंद करणार पण आता मला स्वतःला वाटतं ना मग लोक मला जर म्हणले भाऊ बंद कर मी का बंद करणार मी बंदच नाही करणार भाऊ कारण का माझं कामही मी करतो आता रस्ता एवढा खतरनाक आला आहे ना एवढ्या रस्त्यातून पण आपण काय सांगू आता तुम्हाला एवढं रिस्क पाण्यात गाडी चालवते झालं एवढाच रस्ता खतरनाक आहे पुढं गेलं की मग सगळा संपला संघर्ष कारण का मला वाटतं पुढं चांगलं आता हे माणूस बघा आता गाडी कुठं घालायला नेमकं आम्ही घालायची कुठं गाडी घालावं लागली त्याच्यामुळे मग पाण्यामध्ये असे काही समाजात आहेत वेळ चाळी काढणारे लोक आता मला सांगा त्याला तिकडं प्रशिक्षण हां कुठे हे बघा पब्लिक इथे औंढा नागनाथ अकॅडमी आहे पोलीस स्टेशन हे त्यांचं ट्रॅक आहे म्हणजे आणि तुम्हाला सांगतो मी म्हणजे कसं माहिती आहे का जर कोणाला इथं यायचं असेल प्रशिक्षण घ्यायला भावा तर यायचं औंढा नागनाथला आता तू पोलीस होशील का नाही ते अकॅडमीवर डिपेंड आहे फक्त नाही प्रशिक्षण म्हणजे पोलीस ट्रेनिंगचं पोलीस ट्रेनिंग आहे का जाऊ दे आपण असं कोणाचं प्रमोशन नाही करायला पाहिजे आणि कोणाविषयी बोलायला पण नाही पाहिजे पण कसं आहे आता मी सांगू शकत नाही ना की बाबा तू ह्या अकॅडमीत ये आणि तू 100% पोलीस होणार असं नाही सांगू शकत कारण का आपण गोरगरिबाला फसवत नाही कधी जे रिॲलिटी आपण ते रिॲलिटीवरच बोलतो कारण का मला माहिती आहे खूप आपले ब्लॉग बघते पब्लिक आणि आपण रिॲलिटीमध्ये बोलते म्हणून पब्लिकला आनंद देखील वाटते पण आपण खरंच बोलायला पाहिजे बरोबर आपण काही खोटं बोलून लोकांना फसवायला पाहिजे बघ आपण कोणत्या वस्तूचा ब्रँड देत नाही ना कोणत्या अकॅडमीचं आपण प्रमोशन करत नाही कारण आपण सांगायचंच नाही ना की सांगतच नाही कोणत्या वस्तू ही वस्तू घे भाऊ तुला फायदा होईल मी काय सांगू त्याची वस्तू ज्यानं बनवली त्यालाच माहिती ना आता समज उदाहरण ती अकॅडमी आहे मी त्या अकॅडमीविषयी फक्त एवढं सांगणार की बाबा अशा नावाची अकॅडमी या ठिकाणी आहे तालुका जिल्हा आणि याचे जे संस्थापक एवढे आणि एवढे विद्यार्थी एवढं सांगणार पण तू इथून 100% यशस्वी होणार होणार तुझी लेखीच नसेल निघत तू तुझी अकॅडमी जॉईन कर असे जे काही आहेत बोलणं ते मला शोभत नाही म्हणून ते बोलणार नाही एवढं सांगतो जर त्यांनी माझा भविष्यात कंटेंट व्हायरल केला मला जर आलं प्रमोशन आलं मी प्रमोशनमध्ये पण घेतलं की अशीच गोष्ट आवडत असं गरीब लोकांचं पोटात होतं तर पब्लिक पाऊस खूपच येतो आणि माझं नाम एवढं सक्षम होतं म्हणून मी आजचा ब्लॉग इथं करत होतो आणि व्हिडिओ कसा आवडला नक्कीच जाताना कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या गोष्टी भाऊला एकदम पोहोचा डायरेक्ट जगापर्यंत आणि ती गोष्ट तुम्ही मिस करू शकता जाणारे पब्लिक जितकं वाढत तितकंच आपलं तेवढं निर्माण पाहिजे पटभरून काय भावरा काय वाटतं बरोबर आहे जळत राहा आम्ही अनेक करत राहू हां तुम्ही जळत राहा आम्ही करत राहतो तुम्ही जळत राहा आम्ही करत राहतो आम्ही थांबत नाही ज्या दिवशी माझा श्वास थांबत त्या दिवशी आपले व्हिडिओ थांबत हां हे नाही सांगू शकत की हां हे नाही सांगू शकत की रोज माझा 9 वाजता व्हिडिओ पडेल कधी 9ला पडेल कधी 10ला पडेल पण रोज पडेल याची माझी गॅरंटी आणि पब्लिक ते तिकडे खाली पाणी दिसते आता ते तळे म्हणे छोटेसं नेमकं आहे काय हे तळेच आहे ना हा तळच आहे तर जाऊ द्या पब्लिक फ्रीडम त्यावेळेस भेटेल आपण त्यावेळेस तुम्हाला सगळं दाखवतात आणि लावता नसतात सध्या पाहू शकतो आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मिळते आपली ब्लॉग में में धन्यवाद.